तर आजचा दिवस माझ्यासाठी खूपच खास होता. सकाळची सुरुवात एका छोट्या परीला सजवण्यापासून झाली आणि शेवट माझ्या छोट्या वारकऱ्यासोबत. हा दिवस माझ्या कायम आठवणीत राहणार आहे. तर नेमकं काय घडलं हे पाहण्यासाठी हा व्लॉग शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आषाढी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा. आज सकाळी 5:30लाच दिवसाची सुरुवात झाली, कारण एका छोट्या मुलीला तयार करण्याची जबाबदारी माझ्याकडेच होती आणि त्याचबरोबर घर, डबा आणि सह्याद्री सगळं सांभाळायचं होतं. आषाढी एकादशी असल्यामुळे कालच सगळं किचन आवरून ठेवलं होतं. त्यामुळे आज सकाळी फक्त पटकन जेवण तयार करायचं होतं, कारण 7 वाजता माझी कस्टमर येणार होती. आजचा मेकअप एका गोड छोट्या मुलीसाठी होता. तिची एकच इच्छा होती, अगदी हलकासा नैसर्गिक मेकअप आणि सुंदर हेअरस्टाईल. मीही तसाच लुक तयार केला. मग मी तिचा सुंदर असा मेकअप तयार करून दिला. शेवटी ती किती सुंदर दिसत होती ते तुम्हीच सांगा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला तिचा लुक कसा वाटला ते. हे सगळं चालू असतानाच आमची सह्याद्री निवांत झोपली होती, त्यामुळे मला कामही शांतपणे पूर्ण करता आलं. काम संपलं आणि पुन्हा सुरू झाली आईची ड्युटी. आषाढी एकादशी म्हणून खास साबुदाण्याचे वडे केले होते. मध्येच सह्याद्री रडत होती, पण आईचं कामच असतं ना. एका हातात बाळ आणि दुसऱ्या हातात स्वयंपाक, तर सगळेच करत असतील. आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे सह्याद्रीला हे वडे खूप आवडले. तिचं ते छोटंसं आनंदाने खाणं पाहून मला आनंद झाला. त्यानंतर मी सह्याद्रीला आषाढी वारीसाठी तयार केलं. छोटीशी नऊवारी, गोंडस दागिने, खरंच माझी छोटी वारकरी तयार झाली होती बघा. आणि ती कशी दिसते हे मला तुम्ही नक्की सांगणार आहात. मग आम्ही दोघी गणपती मंदिरात गेलो. तिथे खूप लहान मुलं येणार होती. सगळीकडे विठ्ठल नावाचा गजरच होता आणि त्यात आमची सह्याद्री अगदी रंगूनच गेली होती. लहान मुलांचं बालपण खरंच किती सुंदर असतं ना. सह्याद्री इतकी रमली होती की तिला वेळेचंही भान नव्हतं. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून माझं मनही भरून आलं. टाळ्या वाजवणं, मुलांसोबत खेळणं, देवासमोर नतमस्तक होणं, हे सगळं तिच्यासाठी नवीनच होतं. असे छोटे छोटे क्षणच पुढे मोठ्या आठवणी बनतात. आणि सह्याद्री इतकी छान तिथं रमली होती, मला सुद्धा खूप भारी वाटलं. ती मस्त तिच्याच दुनियेत होती. आजचा दिवस माझ्यासाठी खूपच खास होता, कारण सकाळी माझी आवड जपता आली आणि संध्याकाळी माझ्या मुलीचं बालपण मनसोक्त जगता आलं आणि सह्याद्रीने सुद्धा मनसोक्त जगून घेतलं. असाच गेला आमचा आजचा सुंदर आषाढी एकादशीचा दिवस. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमचा आवडता क्षण सांगा आणि सह्याद्रीची आई चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या दिवसासोबत. तोपर्यंत नमस्कार.